मोठी माणसं म्हटलं. हो हो जी. मामांनीच बाबांना 4 वर्ष झालं लगेच संस्थेमध्ये पाठ शिकवायला सुरू केलं. संस्था सुटल्या शिकवा म्हटले बाबांना मामांनी. रविवारी पत्र दिलं, आम्ही पत्र लिहायचे त्यांचे. मामांचे पत्र म्हणजे 7-8 पत्र होती. जी हो. पत्र घेऊन द्यायचं काम आमच्याकडे होतं. मामांचे पोस्टात जायचं, पत्र घेऊन यायचं आणि ते जरा ते एकदा काय झालं, आम्ही ते भाऊसाहेब होते ना, पत्र आणले असं टाकले तर मला म्हणे इकडे ये. मी गेलो भाऊसाहेब, माझा कान धरला. मला काही कळलं नाही. म्हटलं काय चुकलं, हे असे पत्र टाकायचे नाही. अगोदर नमस्कार करायचा, म्हणजे हातात काय द्यायचे, पत्र द्यायचे. आता मामाला असंच करशील म्हणे तो, पत्र टाकून. पहिला काय करायचं, नमस्कार करा, मग हातात काय द्यायचे द्यायचे. हे संस्थेची शिकवण आहे. हो लय जुनी गोष्ट. 4-5 पत्राचे मला हे सांगितले. लय गोष्टी. बरा वेळ असा चालली. बरं मग असे लोटले होते. मग त्याला पत्र लिहून झाले. म्हटलं त्याला झोप लागलेली आहे, आपण कशाला उठवाय. मग ते जागे झाले म्हटलं. मला म्हटलं पत्र लिहून झाले का. म्हटलं लिहून झाले. मला काय नाही हाका मारल्या. म्हटलं तर मला झोप लागली. ते इतका झोपत असतो का म्हणे. झोप ताप्यात आली. मामा म्हणाले इतका झोपत असतो. झोप किती ताब्यात. चित्तप्रज्ञाचं का भाषा समाधीच असतं की. वा. बाबाले आठवणी सांगतात मामांच्या खोलीत बसलो ना, 2-2 तास सांगतात. 2-2 तास. नाही, आपली परंपरा आहे ना ज्ञानेश्वर महाराजापासून. जोग महाराजांच्या घराण्याची भयंकर निष्ठा ज्ञानेश्वर महाराजांवर. त्या निष्ठेचं फळ देऊला पुण्याला देवानं ठेवताना कुठे देव ठेवला आळंदीला. यावरून ज्ञानेश्वर महाराजावर किती निष्ठा होती. वा. कुठं देव ठेवला नाही, पुण्यात नाही ठेवला. मग कुठे आले, माऊल आळंदीला आले. वा. यज्ञदाचरती श्रेष्ठ दत्तदेवाचं म्हणावं लागेल. तिचं देव ठेवायला काही हरकत होती का. काहीच नव्हतं. आणि सांगितलं होतं मामाला, सकाळी जायचं. पुण्याच्या लोकांनी सांगितलं तुमची मोठी भव्य दिवा पटवर्धनाची जशी काढली तशी मिरवणूक काढू तुमची. कोणाची मामा आपली जोग महाराजांनी सांगितलं. म्हटलं आम्ही पुण्याला नाही, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावरच देव ठेवणार. आणि सांगितलेलं वाक्य खरं करून दाखव. संस्थेची फाउंडेशन आहे सगळं. संस्थेचं म्हटलं फाउंडेशन आहे. त्याचं पुष्कळ संस्था निघतात, काही काळ चालतात आणि काही काळ भरभराटीला पुढे राहते. आपली संस्था भरभराटीला आहे. ते कार्य पाहिल्याबरोबर 5 कोटी शिंदेने कबूल केले. अजून देतील ते काम पाहून. काम पाहिले तयार झाले अजून देतात ते. नाही सांगे कशा करतात. हो बाबा. उगीच तुम्ही मागितले म्हणून दिले का. कार्य पाहून दिले. कार्य पाहून दिले. कोणी कोणाला पैसा देत असतो. देत नाही. फडणवीस असो का शिंदे असो. हो बरोबर आहे. त्याला कार्य दिसलं ना. कार्य दिसलं. आता 100 वर्ष झाले. 108 वर्ष झाले आता.
किती 108. तरी धारा खंडित नाही. धारा म्हटलं खंडित नाही. जय. न सांगताना शिवशंकर पाटलांनी 5 लाख रुपये पाठवले पहिल्या याला शताब्दीला शताब्दी नाही अन्न गेला अन्नपूर्णाला पहिली रक्कम त्यांची आहे. वा. शिवशंकर पाटला हो, संस्थानचे अध्यक्ष. 85 पोरांना रोज 2 वेळ जेवायला घालतात. पंढरपूर. 5-7 वर्ष झाले. हो, घालतो. संस्थेकडून जमलं असतं का एवढं? नाही नाही नाही, संस्थांचे उपकार आहेत. त्यामुळे नाश्ताही आम्हाला देऊन टाका. अरे बापरे, खरं ना. खरं. आम्ही कोणाच्या बळावर देणे मग सगळं परस्पर भागलं मग देव कशाला मागतं मग तुम्ही? भाऊसाहेबांनी शब्द दिले होते म्हणत त्र्यंबकेश्वरला जेव्हा कोरोनाच्या काळात तुम्ही होते तेव्हा शिवशंकर साहेबांनी निळू पाटलांना असा संदेश दिला होता सर्वांना की चालते बोलते तुकाराम महाराज आहेत, माऊली आहेत, गजानन महाराज आहेत म्हणे, त्यांची सेवा करा असं बोलले होते. गजानन महाराज आहेत बाबा. संस्थांनी लय काळजी घेतली त्या काळात. त्यांनी सांगितलं होतं ना बाबा आले म्हणजे इथं कोण यायचं नाही. 4 त्या शब्दाला पकडून सेवा झाली. नाही, खूप काळजी घेतली. हो, कशाला जाता? हो. भाऊसाहेबांनी सांगितलं होतं तिथं म्हणजे चालते बोलते गजानन महाराज आहेत आपल्यासाठी, तुकाराम महाराज आहेत, माऊली आहेत, यांची सेवा झाली पाहिजे असे शब्द दिले. वा. निळकंठ पाटील म्हणे 1.5 कोटी रुपये 1.5 कोटी लोकांना 1 वर्षात अन्नदान झालं. किती? 1.5 कोटी. पूर्ण 1.5 कोटी लोकांना 1 वर्षात काय झालं? अन्नदान. घटित घटना आहे काय? गिरीबालाही मागे पडलं काय? सकाळी 9 ते रात्री 9चा टायमिंग होता जेवायचा. दुपारी भक्तांना अडचण होत होती तर त्यांनी 9 ते रात्री 9च जेवण केलं. कधी या किती कधी या